तर हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा खास व्हिडिओ हा बैलगाडी प्रेमींसाठी होणार आहे, कारण की आपण बैलांचे खतरनाक असे फोटो एडिटिंग AI वर कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता, मी अशा प्रकारचे काही AI फोटो बनवले आहेत, ते जनरेट कसे करायचे चला तर पाहूया। सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि तुम्हाला ChatGPT हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये। तर मी इथं डाउनलोड केलेलं आहे, तुम्ही अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन दिसत आहे। तर मी इथं हे ओपन करून घेतो। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला हे प्लसचं इथं चिन्ह दिसत असेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करायचा आहे। तर मी गॅलरीत जातो फोटोवरून आणि जो मला फोटो बनवायचा आहे तो फोटो घेतो। तुमचा जसा फोटो असेल त्यानुसार तुम्हाला फोटो तुमचा घ्यायचा आहे। तुमचा म्हणजे तुमचा नाही तर तुमच्या बैलाचा फोटो इथं टाकायचा आहे आणि ह्या फोटोखाली तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायचा आहे, जो की मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देईल। तुम्ही तिथून स्क्रीनशॉट मारून तो कॉपी पेस्ट करू शकता। तर मी तो नोटमध्ये सेव्ह केलेला होता प्रॉम्प्ट, तर मी इथं हा कॉपी करून घेतो आणि हा प्रॉम्प्ट मी स्वतः बनवलेला आहे, त्यामुळे हा प्रॉम्प्ट तुम्हाला दुसरीकडे कुठेच पाहायला भेटणार नाही। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर मित्रांनो, कॉपी केलेला प्रॉम्प्ट तुम्हाला तुमच्या फोटोखाली टाकायचं आहे। तर मी इथं हा प्रॉम्प्ट पेस्ट करून घेतो। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला साईडला एक ऑप्शन आहे सेंडचा, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो काही वेळातच जनरेट होऊन जाईल, थोडासा वेळ लागेल पण जनरेट होऊन जाईल। तर तुम्ही इथं पाहू शकता, हा जुना फोटो होता, म्हणजे हा ओरिजिनल फोटो आहे। ओरिजिनल फोटोच्या खाली आपण प्रॉम्प्ट टाकला आहे आणि आपला इथं जनरेटसाठी तयार होत आहे फोटो। थोडासा तुम्हाला वेळ लागेल पण तुमचा फोटो जनरेट होऊन जाईल। तर इथं पाहू शकता, हा आपला फोटो जनरेट झालेला आहे खतरनाक अशा पद्धतीने। तर तुम्ही हा फोटो तुमच्या DPला लावू शकता, तुमच्या इंस्टाग्राम पेजला लावू शकता, स्टेटसला ठेवू शकता। तर असा खतरनाक फोटो आपला तयार झालेला आहे आणि हा होता आपला ओरिजिनल फोटो आणि ओरिजिनलचा फोटो आपला AI ने एडिट करून असा बनवलेला आहे। तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेव्ह कसा करायचं आहे बघा, तुम्हाला वरती सेव्हचं ऑप्शन दिसत असेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। मी तर गोल करून दाखवतो। सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक केलं तुमचा हा फोटो गॅलरीमध्ये पूर्णपणे सेव्ह होऊन जाईल फुल HD मध्ये। आणि मी आता तुम्हाला दुसरा फोटो एडिट करून दाखवतो। दुसरा फोटो एडिट करण्याचं कारण असं आहे, काही वेळा काय होतं की काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा फोटो जनरेट होत नाही। तर हा फोटो जनरेट कसा करायचा आणि आलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हे या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी हा फोटो घेतलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आपण जो पहिला फोटो होता तो एडिट करण्यासाठी टाकला होता, त्याच्याच खाली दुसरा फोटो टाकला, त्यामुळे आपला फोटो एवढा क्लीन येणार नाही। तुम्ही पाहू शकता इथं हा फोटो जनरेट झालेला आहे, एवढा क्लीन आलेला नाही हा फोटो। आता काही जणांना वाटेल हा क्लीन आहे, पण तुम्ही गॅलरीत सेव्ह करून तुम्ही फोटो पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला वरच्या 2 रेषेवर क्लिक करायचं आहे आणि इथं न्यू चॅट ऑप्शन घ्यायचं आहे। न्यू चॅट ऑप्शन घेतल्यानंतर तुमचे फोटो एकदम फ्रेश असे तयार होऊन निघतात। तर मी तर हा तोच फोटो घेतो तुम्हाला दाखवण्यासाठी। तर हा मी तोच फोटो घेतलेला आहे आणि त्याच्या खाली आपला प्रॉम्प्ट पेस्ट केला आहे। प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर आपल्या इथं एक फोटो जनरेट होऊन येईल। इथं तुम्ही पाहू शकता डिफरन्स किती आहे। आधीचा जो फोटो होता तो एवढा क्लीन नव्हता आणि हा जो फोटो आहे तो पूर्णपणे क्लीन आणि फुल HD मध्ये आलेला आहे। तर मी तो सेव्ह करून घेतो। तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा फोटो पाहिजे असेल तर एकाखाली एक फोटो बनवू नका, न्यू पेज घ्या, जसं की मी तर न्यू पेज घेतला आहे। आणि काही जणांच्या डोक्यात विचार असेल की आमचा बैलच काळा आहे तर फोटो कसा तयार होणार, तर त्यासाठी हा मी काळ्या बैलाचा फोटो तुम्हाला जनरेट करून दाखवतो। तर इथं मी काळ्या बैलाचा फोटो घेतला आहे आणि आपला प्रॉम्प्ट पण इथं टाकलेला आहे आणि जनरेटसाठी क्लिक केलेलं आहे। तर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला फोटो दाखवतो बैल काळा आहे की नाही। तर इथं पाहू शकता हा बैल काळा आहे। काही जणांचं बैल काळा असते ती, काही जणांचं बैल गोरा असते ती। आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आपले सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, इथं आपला हा फोटो एकदम रेडी झालेला आहे, एकदम खतरनाक असा जनरेट होऊन तयार झालेला आहे। तर तुम्ही तर पाहू शकता, तुमचा बैल जर काळा असला तरी पण तुम्ही अशा प्रकारचे फोटो बनवू शकता। तर तुम्ही तर पाहू शकता, आधी हा बैल असा होता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो। तर आधी हा बैल असा होता आणि जनरेट केल्यानंतर कसा झाला दाखवतो, हे पाहू शकता। तर इथे मी सेव्ह करून घेतो। सेव्ह केल्यानंतर आणि मी तुम्हाला अजून एक फोटो एडिट करून दाखवणार आहे। त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही नवीन बैल घेतला असेल बारका, किंवा जसं की खोंड तुम्ही घेतला असेल तर त्याचं तुम्ही कसं बनवू शकता आणि कसं तुम्हाला दिसेल ते हेच तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता इथं बारका बैल आहे, हे खोंडाचा आपण इथं टाकलेला आहे आणि याचा आपल्याला फोटो कसा जनरेट होऊन येईल ते आपल्याला पाहायचं आहे। फक्त जनरेट होण्यासाठी काय वेळ लागतो, तर इथं आपल्याला हा फोटो जनरेट झालेला आहे। तुम्ही इथं पाहू शकता, इथनं सेव्ह वरच्या बटनावर सेव्ह करून तुम्ही सेव्ह करू शकता आणि हे फोटो खतरनाक मध्ये फुल HD मध्ये आपल्या गॅलरीत सेव्ह होतात। मी माझ्या गॅलरीमध्ये काही फोटो एडिट केले ते तुम्हाला दाखवतो। आणि जर तुम्ही बैलगाड्या प्रेमी असाल, बैलप्रेमी असाल तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ सगळ्यात आधी येत असतात।